32व्या वार्षिक सभेचे अध्यक्ष आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेले अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार किरणजी लामटे साहेब, कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीताताई भांगरे आणि नुकतंच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड आणि उपस्थित संचालक मंडळ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी विषय नंबर 2 संचालक मंडळाने सादर केलेला नफा-तोटा पत्रक आणि 31/3 अखेरचा ताळेबंद या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे. पान नंबर 19 मालतारण कर्ज आहे. कर्ज खाती साखर मालतारण कर्ज 1 47.75 कोटी आणि 2 साखर मालतारण कर्ज 2 36.82 कोटी असे 84.57 कोटी. आणि पान नंबर 25 प्रत्यक्ष साखर साठा 31/3चा 59.28 कोटी आणि प्रक्रिया साखर साठा गळीत हंगामाला वाटतं 26 मार्चला बंद झालेला आहे, पण प्रक्रिया जी साखर आहे ती 63 कोटी असे ते 59.91 कोटी. या 84 याच्यामध्ये साधारणतः 24.66 कोटी तोटा दिसतो आहे. दुसरा माझा मुद्दा असा आहे, तारणावरील जे कर्ज आहे पान नंबर 16 पहा, MD साहेब आणि शेट्टे साहेब 272.43 कोटी आणि बिन तारणाचे जे कर्ज आहे केंद्र सरकारचं NCDCचं ते 94 कोटी. आणि पान नंबर 21 HNT जे स्टेट बँकेकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी घेतलेलं 16.61 कोटी असे 383 कोटीचं कर्ज आहे. तर पान नंबर 27 कारखान्याची एकूण मालमत्ता घसारा वजा जाता 304.35 कोटी. याच्यामध्ये सुद्धा 78.69 कोटीचा तोटा दिसतोय. या व्यतिरिक्त शासनाची देणी आहेत, ऊस बिल देणी आहेत व व्यापारी देणी पण मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारखान्याचा तोटा दिसतोय. तसेच पान नंबर 23 अगस्ती सर्व सेवा संघाकडे 3.70 कोटीचं येणं दिसतं 31/3ला. अगस्ती सर्व सेवा संघ हा कारखान्याची संस्था आहे, ज्या संस्थेमार्फत ऊस तोडणी आणि वाहतुकीचे बिलं अदा केली जातात. अगस्ती सर्व सेवा संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत कारखान्याने संघामार्फत हंगामनीय किती ॲडव्हान्स दिला, ॲडव्हान्स किती वसूल झाला, त्याची थकबाकी किती आहे, वसुलीसाठी किती दावे दाखल केले, तसेच त्याची रक्कम किती आहे याची माहिती MD साहेब आपण द्यावी. त्यानंतर कारखान्याने विविध बँका पतसंस्था यांच्याकडून घेतलेल्यावर कर्जावर कारखाना प्रत्येक वर्षी म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये 40.83 कोटीचं व्याजापोटी खर्च केलेला आहे. ही पण मोठी रक्कम आहे. आपण कर्मचारी पगार आणि मजुरी पान नंबर 30 पहा 22.56 कोटी. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे साधारणतः 8 महिन्याचे पगार थकलेले असताना 31/3ला 22.56 कोटी इतका खर्च झालेला आहे. म्हणजे एक वर्षात 22.56 कोटीपेक्षाही जास्त खर्च पगारावर होतो आहे का याची पण माहिती द्यावी. त्याच्यानंतर पान नंबर 30 ऊस तोडणी व अनुदान खर्च 10.59 कोटी आणि ऊस तोडणी वाहतूक अनुदान खर्च 16.8 कोटी असे 26.67 कोटी खर्च केलेला आहे. या 26.67 कोटी जो खर्च झालेला आहे सगळे लेबर आलेले होते का? कारण आपल्या कारखान्याचा ब्रेक इव्हन पॉईंट 5 लाखाचा आहे. 5 लाख क्रसिंग करण्यासाठी जे लेबर आणि ऊस तोडणी वाहतुकीसाठी ॲडव्हान्स दिला जातो तर आपलं गळीत 2,58,000 इतकं गळीत झालेलं आहे. तर ऊस तोडणी वाहतूक आणि जे ऊस तोडणी कामगार आहे यांच्याकडं येणे बाकी असेल त्याची पण माहिती द्यावी. आणि कारखान्याचा संचित तोटा 31/3चा 242.94 कोटी आहे. मागच्या वर्षाचा तोटा 36.87 कोटी होता आणि चालू तोटा 61.93 कोटी आहे. म्हणजे गळीत करून 1.25 पटीत तोटा वाढलेला आहे. तर ह्याही वर्षी जर गळीत केलं तर चालू तोटा साधारणतः त्याच प्रमाणात पाहिलं तर तो 81 कोटीवर जाईल आणि एकंदरीत तोटा संचित तोटा 350 कोटीपर्यंत जाईल, 300-325 कोटीपर्यंत. तर कारखाना चालवणं गरजेचं आहे. कारखाना एकदा बंद झाल्यानंतर अकोले तालुक्याला परत कारखाना मिळणार नाही. पण संचालक मंडळाने याच्यातून काहीतरी बोध घ्यावा
आणि जिथं जिथं काटकसर करता येईल तिथे तिथे काटकसर करून कारखाना चालवावा. 2022च्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी अजितदादा इथं आले होते. स्वर्गीय अजितदादा इथं येऊन गेले आणि त्यांनी आपल्या भाषणात इतर 35 टनी कारखाना आणि आपल्या कारखान्याची प्रत्येक पगार, कर्मचाऱ्यांचे पगार, इतर सगळ्या बाबतीत, सुनील वाळून जरा शांत बसा, आपल्या कारखान्याची आणि इतर कारखान्यांची तुलना केली होती. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं याच्यात जर संचालक मंडळाने काही सुधारणा केली नाही तर या कारखान्याला ब्रह्मदेवसुद्धा वाचू शकत नाही. आपल्या कारखान्याला नेहमीच मदत करणारे अजितदादाही नाहीत आणि कर्डिले साहेब पण नाही आहेत. तरी संचालक मंडळाने या सगळ्या गोष्टीचा बोध घ्यावा आणि कारखाना ऊर्जित अवस्थेत आणावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.